नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रोहिणीला सर्वजण आतमध्ये घेऊन येतात आणि रोहिणीला हळूच वगैरे अगदी सावकाश अगदी स्वतःची काळजी घ्यायला सांगतात। आता रोहिणी नाटक करत म्हणत असते की आता मात्र माझं काही खरं नाही। तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ तुला काही झालेले नाही। तर रोहिणी म्हणते मी नाही जगणार आता आणि मी चालले असं बोलून आता रोहिणी अगदी सगळ्यांना अगदी आपल्या नाटकात म्हणजे सर्वजण विश्वास ठेवतील असं वागत असते। तेव्हा आता रजनी समजावते की रजनी म्हणते की हे बघा वंश, थोडासा आराम करा, काही टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही तुम्हाला, बोलू नका तुम्ही। तेव्हा आता रोहिणी म्हणते की नाही, मला आतमधून कळते की मला नक्की काहीतरी झालेले आहे म्हणून। तेव्हा आबा सुद्धा समजवतात की आबा म्हणतात की हे बघ रोहिणी, अगं तुला काही झालेले नाही। तेव्हा आता लगेच रजनी ही तिला साखर पाणी पिण्यासाठी देते, तुम्हाला नक्की फरक वाटेल, तुम्ही पाणी पिऊन घ्या बरं। आबा तरी सुद्धा म्हणतात की अगं रोहिणी काही होणार नाही, कशाला इतकं टेन्शन घेतेस। तेव्हा आता रोहिणी म्हणते की राहुल, राहुल कुठे आहे, राहुल राहुल, अगं रजनी राहुल कुठे आहे, राहुलला बोलव आणि राहुलला बोलवा। त्यामुळे नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळ्यांना बोलावून घ्या, अद्वैत, कला या सगळ्यांना बोलवा, मला एकदा सगळ्यांना डोळे भरून बघवायचं आहे, प्लीज सगळ्यांना बोलावून घ्या। आता अद्वैत आणि कला या दोघांना लवकर रूममधून घेऊन येण्यासाठी मात्र आता रोहिणीचा हा प्लॅन असतो। तेव्हा आता सर्वांना असं वाटतं की खरंच रोहिणीला नक्की काहीतरी झाले की काय, रोहिणी का असं बोलते, म्हणून सर्वांना रोहिणीची काळजी लागते। रजनी म्हणते की हो वंश, टेन्शन घेऊ नका, लगेच मी सगळ्यांना बोलावून घेते। तेव्हा आता आबा हे रजनीला म्हणते की तू तिला सांभाळ, मी फोन करून लगेच सगळ्यांना बोलवतो। तेव्हा आता सर्वजण अनामिका, सरोज आणि रजनी, अंजू हे सगळेजण रोहिणीजवळ असतात, रोहिणीला टेन्शन घेऊ नका असे समजावत असतात। आबा घाईने बाहेर फोन करायला जातात। आता रोहिणीचा तर काही भलताच प्लॅन, कारण आता राहुलला त्या पूजेला धडा शिकवायचा असतो, मग अद्वैत आणि कला लवकर जर घरी आले तर मात्र आपल्याला त्या पूजाला चांगला धडा शिकवता येईल असे आता त्यांचा प्लॅन असतो। त्यानंतर आता अद्वैत आणि कला ह्या दोघांचं काम सुरू असतं, कोणत्याही फाईलबद्दल आता क्लायंटला पाठवायची काय या असा त्यांचा विचार सुरू असतो। आणि तेवढ्यात आता आबांचा कॉल अद्वैतला येतो, अद्वैत कॉल उचलतो। तेव्हा लगेच आता आबा म्हणतात की अरे ती रोहिणी तुम्हाला घरी बोलवते कारण तिला अचानक चक्कर आली आणि आता मात्र ती शुद्धीवर आली आणि आता शुद्धीवर आल्यानंतर ती म्हणते की सगळ्यांना बोलवून घ्या, मला सगळ्यांशी बोलायचं आहे, एकतर माझं काही खरं नाही, त्यामुळे तू एक काम कर, तू कलाला घे आणि ताबडतोब घरी निघून ये, येताने मात्र तू राहुलला सुद्धा सोबत घेऊन ये। तेव्हा आता अद्वैत विचारतो की पण एक्झॅक्टली आत्याला काय झाले असे, तर आबा म्हणतात की हे बघ अद्वैत, घरी आल्यानंतर आपण सविस्तर बोलूयात, अगोदर तुम्ही घरी तर या, लवकर। आणि तेवढा लगेच आता अद्वैत हा फोन ठेवतो। आता कला तेथेच असते, कला आता हे सर्व ऐकते आणि आता अद्वैतला विचारते की अद्वैत अरे काय झालं। तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अगं एक सेकंद, आबांचा फोन होता, आत्याला काहीतरी होते आणि सगळ्यांना आपल्याला घरी बोलावलेलं आहे आणि चल राहुल कुठे आहे ते बघून येऊ, म्हणून आता लगेच कला आणि अद्वैत घाईने घरी जायला निघतात। त्यानंतर आता हा जो राहुल आहे तर तो दिव्याजवळ येतो आणि दिव्याला आता म्हणतो की हाय दिव्या, आणि काय ग हे कानातील आहे तुझ्या, तर ते सोन्याचे आहेत का। त्यावर आता दिव्या म्हणते की नाही हो सर, साधेच आहेत। तेव्हा आता राहुल मुद्दाम तिला खुश करण्यासाठी म्हणतो की हो हो, ते कानातील तुझ्या कानात आहे म्हणून त्याला सोन्यासारखी चमक येत असेल, कानातील सुद्धा सुंदर आणि तू सुद्धा सुंदर। तेव्हा आता दिव्या लाजते आणि थँक्यू सर असं म्हणते। तेव्हा आता राहुल तिला मुद्दाम विचारतो की काय ग आज तू इतकी छान दिसतेस, मग पुढचा प्लॅन काय आहे। तेव्हा आता दिव्या म्हणते की अहो सर, मला जरा बाहेर जायचं होतं बॉयफ्रेंड बरोबर, त्याचा आज वाढदिवस आहे, पण सर नो प्रॉब्लेम, ऑफिस सुटल्यानंतर मी नक्की जाईल। तेव्हा आता राहुल म्हणतो की अगं नाही नाही, अगं असं कसं, त्याचा वाढदिवस आहे ना, अगं काम तर होतच राहतील आणि आत्ता थोडंफार काम करून घे आणि तू लवकरच जा। तेव्हा आता दिव्या तर खुश होते, दिव्याला लवकर जायला घरी भेटणार म्हणून, म्हणजे तिला बॉयफ्रेंडला भेटायला जायचे असते। तेव्हा ती ओके सर म्हणून लगेच आता बाजूला जाते आणि आता अद्वैत आणि कला हे घाईने घरी जायला निघतात आणि राहुल त्यांना बघतो, म्हणजे राहुलच्या लक्षात येते की मम्माने जो काही प्लॅन केला होता तो तर वर्क होतोय, म्हणजे आता अद्वैत आणि कला हे दोघेही घरी जायला निघतात, घाईने दिसतात, म्हणजे याचा अर्थ नक्की ते दिसतात। म्हणून राहुल लगेच दिव्याजवळ येतो आणि दिव्याला म्हणतो की हे बघ दिव्या, अगं मी जरा एका कामासाठी बाहेर जातोय, जर तुला कोणी विचारले तर मी अगोदरच गेलेलो आहोत असं तू त्यांना सांग। दिव्या म्हणते की बरं ठीक आहे। राहुल म्हणतो की चल मी येतो आणि तू सुद्धा तुझं काम झाल्यानंतर तू सुद्धा निघून जा। तेव्हा आता अद्वैत आणि कला हे राहुलच्या कॅबिन मध्ये येतात आणि तेथे राहुल नसतो। तेव्हा आता कला विचारते की अरे राहुल कुठे गेला, तर अद्वैत म्हणतो की तो आपल्या अगोदर घरी गेला असेल। तेव्हा लगेच आता कला विचारते की अरे पण त्याने मग आपल्याला का सांगितलं नसेल तो चालला म्हणून। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं
त्याच्या आईबद्दल ऐकून तो पॅनिक झाला असेल आणि लगेच घाईत तो निघून गेला असेल। त्याला फोन आला असेल आणि तू या बाबतीत सुद्धा आता त्याच्यावर शंका घेणार आहेस का? आणि कलाची शंका ही खरी असते, परंतु अद्वैतचा त्यावर विश्वास नसतो। आणि आता मात्र दोघेही बाहेर येतात। तर अद्वैत कलाला म्हणतो की चल आता। बाहेर आल्यानंतर अद्वैत दिव्याला विचारतो की राहुल सर घरी गेलेत का? तर दिव्या आता राहुलने सांगितल्याप्रमाणे सांगते की हो हो आत्ताच गेले ते। तेव्हा ते ऐकून अद्वैत आता कलाला म्हणतो की मी तुला म्हटलं होतं की ते आत्ताच गेले असतील म्हणून। तेव्हा राहुल तेथेच लपलेला असतो। आता अद्वैत आणि कला गेल्यानंतर राहुल लगेच आता दिव्याजवळ येतो आणि आता मात्र सगळं काही ऑफिस रिकामा आहे। आता पूजा फक्त आणि फक्त तू आणि मी आहे। मग आता मी तुझ्याकडे बघतो आणि बघूयात आज मात्र तू कशी वाचते ते। तेव्हा दिव्या आता राहुलला विचारते की सर तुम्ही अजून गेला नाहीत का? तर राहुल म्हणतो की हो हो चाललो आणि तू सुद्धा जा। त्यानंतर आता कला आणि अद्वैत घरी आलेले असतात। आता डॉक्टर सुद्धा रोहिणीला चेक करतात। तिला आता चेक वगैरे केल्यानंतर सांगतात नक्की यांना चक्कर कशामुळे आली आहे हे नाही कळत, बहुतेक काहीतरी ट्रेसमुळे हे झालं असावं। आणि हे बघा मी तुम्हाला काही गोळ्या औषधं लिहून देतो, त्या सगळं काही तुम्ही गोळ्यावर म्हणजे व्यवस्थित घ्या आणि सगळं काही झाल्यानंतर खाण्यापिण्यावर सुद्धा लक्ष ठेवा। बाकी सगळ्या काही तुम्ही तशा बऱ्या आहेत। येतो आबासाहेब असे बोलून डॉक्टर आता निघून जातात। तर अद्वैत आता आत्याला विचारतो की काय ग आत्या काय झाले? कसला इतका ट्रेस तू घेतलेला आहे? नक्की तुझ्या मनात काहीतरी चाललेले असेल। अगं नक्की कसला विचार करतेस तू? घरातील कुणाशीही बोलू शकते बिनधास्तपणे, पण अगं कुठल्याही गोष्टीचा तू इतका ताण करून घेऊ नकोस। अगं तू असा ताण घेत राहणार आणि तू असा ताण घेत राहिल्यास त्याचा त्रास तुलाच होईल। तेव्हा आता आबा म्हणतात की हो ना अगं रोहिणी राहुल अद्वैत अगदी व्यवस्थित बोलतो, तू एकदा राहुलशी विचारून घे बरं। परंतु राहुल तर अजून इथे दिसत नाही, राहुल कुठे आहे असे आबा विचारतात। तर लगेच आता कला विचार करते हा तर आमच्या अगोदर निघाला होता, परंतु अजून आला कसा नसेल असा विचार करून कला लगेच आता आजोबांना म्हणते की हे बघा आजोबा मी त्याला फोन करून पाहते। तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते की अगं नको नको त्याला फोन करू नको। तेव्हा आता नैना म्हणते की नाही मॉम इन लॉ शांत, आता एकदम एकही शब्द बोलायचा नाही बरं, आता शांत राहा, मी आहे ना तुमच्या सोबत, मी तुमची काळजी घेईन बरं। तेव्हा आता लगेच नैनाने रोहिणीचा हात धरलेला असतो। रोहिणी म्हणते की अगं नैना अगोदर हात सोड। तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी हे बघ आराम कर, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि शांत राहा बरं। तेव्हा आता राहुलच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे आता तो पूजाला आतमध्ये बोलावून घेतो। ऑफिसमध्ये आता कोणीही नाही। तेव्हा लगेच आता पूजा ही राहुलला म्हणते की आत येऊ का सर? मी आय कमिंग सर। तेव्हा राहुल म्हणतो की हो हो ए ना अगं तुझीच वाट बघतोय, चल बरं ए बस बरं। आणि तर लगेच पूजा विचारते की सर कामाला सुरुवात करायची का? तर आता राहुल म्हणतो की हो हो आणि तू सगळे काही रिपोर्ट काढून ठेव आणि हे बघ अगं तुझ्या तर हुशारीमुळे आपलं किती मोठं नुकसान होण्यापासून वाचले, म्हणून तो आता मुद्दाम तिचं कौतुक करत असतो। तेव्हा त्याच्या हातातील बॉल खाली पडतो, तेव्हा तो बॉल उचलतो आणि खुर्चीवर समोरच पूजा समोर बसतो। तेव्हा आता लगेच पूजा म्हणते की सर हे जे काही आहे तर ते सर्व टॅली नाही होत। हा बघा बरं महिनाभराचा खर्च आणि दिवसाचा खर्च, नक्की येथे काहीतरी प्रॉब्लेम आहे। मग काय वाटतं बरं सर तुम्हाला? तेव्हा आता पूजा आपल्या बोटाने ते दाखवत असते। तर राहुल तिचा हात लगेच तिच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो की हो छान वाटतं। तेव्हा पूजा रागाने आपला हात बाजूला घेते। तेव्हा राहुल पुन्हा तिचा हात पकडतो आणि म्हणतो की अगं तुझा हात छान वाटतो, म्हणजे हे बघ अगं नवलच आहे तुझं कौतुक करण्याजोगं, तुला सगळे काही प्रॉब्लेम हिशोब आहे सगळं काही ओळखता येते। मग तसे म्हणून तो आता तिच्या खूप जवळ येतो, तिचे हात वगैरे पकडतो आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतो। पूजा आताला खूप तिला राग येत असतो। तेव्हा मात्र आता इकडे कलाही राहुलला फोन करत असते, कारण राहुल तर आमच्या अगोदर ऑफिसमधून निघाला होता, मग तो अजूनपर्यंत हा आलेला नाही, म्हणजे नक्की याचा काहीतरी प्लॅन नसेल ना आणि आम्ही दोघे ऑफिसमध्ये नाही, मग काही कारस्थान तर तो करत नसेल ना असा आता संशय कलाला येतो। राहुलचा फोन मात्र आता बाजूला त्याने ठेवलेला असतो। फोनचा आवाज कमी असल्यामुळे आता तो टेबलवर ठेवतो। कलाही फोन लावत असते, परंतु राहुल काही फोन उचलत नसतो। आता मी पूजाला फोन करते, पूजा तर अजूनपर्यंत ऑफिसमध्ये असेल, मग मी पूजाला सांगते की फोन म्हणजे राहुलवर लक्ष ठेवण्यासाठी। तेव्हा मात्र आता पूजाचा फोन सुद्धा व्हायब्रेशनवर असतो, तुला सुद्धा तो ऐकू येत नाही, राहुलने तिला पकडलेलं असतं। तेव्हा आता कला विचार करते की हे दोघे सुद्धा कामाचा फोन उचलत नसतील, नक्की काय झालं असेल आणि मला असं आतमधून विचित्र का वाटतं? तेव्हा आता कलाचं जे काही मन आहे तर ते मानायला तयार नसते, कारण तिला अगदी मनाने शंका तिला दाखवलेली असते, संशय आलेला असतो। तेव्हा ती आता म्हणते की नाही मला आता तिकडे जावंच लागेल, नक्की काहीतरी प्रॉब्लेम असणार, म्हणून ती लगेच आता कला तिकडे यायला निघते। त्यानंतर आता इकडे राहुल हा पूजाला खूप अशी बळजबरी जबरदस्ती करून तिला त्रास देत असतो। पूजा ही ओरडत असते की सर सोडा मला। तेव्हा आता पूजा ही खुर्चीवर असते, राहुल तिला जबरदस्तीने खुर्चीवर बसवतो, तिचे दोन्ही हात पकडतो। तेव्हा आता पूजा म्हणते की
सर तुम्ही हे काय करतात? राहुल म्हणतो की अगं आपलंच ठरलं होतं की आता एकत्र बसून सोल्युशन हे अगदी सोडवायचे म्हणून. तेव्हा आता पूजा ही राहुलला बाजूला लोटते आणि राहुल परत तिला पकडतो. तेव्हा आता पूजा म्हणते की सर मला सोडा प्लीज, मला जाऊन द्या. परंतु राहुल म्हणतो की हे मग गप्प बसायचं आणि आता गप्प बसून मी जे सांगतो ते ऐकायचं. पूजा मात्र आता खूप घाबरलेली असते. आणि काय ग पूजा, तुला काय वाटतं की ऑफिसच्या बाहेर तू पाऊल ठेवू शकशील का? माझ्या परवानगीशिवाय नाही, तू काहीच करू शकत नाही. पूजा आता खूप रडत असते, घाबरलेली असते आणि सर प्लीज मला जाऊन द्या म्हणून रिक्वेस्ट करत असते. तेव्हा आता पूजा हात जोडते आणि म्हणते की प्लीज सर मला जाऊन द्या. अहो माझी परिस्थिती खूप बिकट आहे आणि सर प्लीज मला जाऊन द्या. तर राहुल म्हणतो की हो का, तुझी परिस्थिती वाईट आहे, मग तू अगोदरच सांगायला हवं होतं. तेव्हा आता पूजा खूप घाबरलेली असते. ती उठते आणि तेथेच अगदी कुठे जाऊ असे तिला अवस्था होते. तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघ आता मी तुला एक सोल्युशन देतो, तू मला मदत कर, मी तुला मदत करतो. तेव्हा आता पूजा म्हणत असते की सर हे बघा हे बरोबर नाही, प्लीज मला जाऊन द्या. तेव्हा मात्र आता पुन्हा राहुल तिला पकडतो आणि ऐक ना असं काय करते. पूजा बिचारी आता बाहेर पडत असते परंतु राहुल तिला पकडतो. राहुल आता तिच्यावर जबरदस्ती करत असते. तेव्हा आता लगेच राहुल तिला पकडतो आणि तिला खूप त्रास देत असतो आणि आता त्याने अगदी तिच्या अंगावर झेप घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि तेवढ्यात कला येताने मात्र खिडकीतून आता राहुल बघतो आणि आता पूजा सुद्धा पाहते की कला आलेली आहे. तेव्हा आता पूजा ही जोरात कला मॅम म्हणून ओरडते. राहुल लगेच आता तिला गप्प बस म्हणून तिचं तोंड दाबतो आणि कला ही आत येत असते. तेव्हा आता पूजा ही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते परंतु राहुल तिला पकडतो आणि लगेच तेथे खुर्ची मागे जाऊन लपतो. पूजाचं तोंड त्याने अगदी जोरात दाबलेलं असतं. पूजाला ओरडता सुद्धा येत नाही. कला घाईने आता तो आवाज आल्यामुळे तो दरवाजा उघडते आणि आत येते. तेव्हा राहुल आता पूजाला घेऊन तेथे लपलेला असतो आणि तेवढ्यात मात्र आता कलाला हा अद्वैतचा फोन आलेला असतो. तेव्हा कला ही फोन उचलते आणि हॅलो म्हणते. तर अद्वैत म्हणतो की काय ग, अगं तू तर राहुलला बघायला म्हणजे फोन करायला बाहेर आली होतीस आणि तू तर लगेच येथून गायब झाली, कुठे गेली? आणि तू तर गाडी घेऊन गेलीस, मग कुठे आहे तू आत्ता? तेव्हा आता कला म्हणते की हो चांदेकर मी तुझी गाडी घेऊन आले. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ तू घरी ये पटकन, आणि तू अशी न सांगता का गेलीस? तेव्हा आता कला म्हणते की हे बघ काही झालेले नाही तुझ्या गाडीला, तुझी गाडी ठणठणीत आहे आणि हे बघ जरी मला काही झाले तरी सुद्धा मी तुझ्या गाडीला काही होऊन देणार नाही आणि साधा डाग सुद्धा तुझ्या गाडीला पडलेला नाही. झाले ना तुझे समाधान? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ मला गाडीची चिंता नाही, मला तुझी चिंता आहे, त्यामुळे तू सुखरूप घरी ये म्हणजे झालं. तेव्हा आता म्हणजे कला ही अद्वैतशी बोलत असते तर राहुल आता पूजाला अगदी घट्ट पकडतो. तिचं तोंड दाबलेलं असतं आणि त्या टेबलच्या मागे तो तिला घेऊन लपलेला असतो. पूजा आता सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु हा अगदी जो काही राहुल आहे अगदी धडधाकट, तो काही पूजाचं अगदी काही चालून देत नसतो. त्याने तिचं घट्ट तोंड असं दाबून हात पकडले असतात. तेव्हा कला ही अद्वैतशी बोलता बोलता आता लगेच तेथे फोन ठेवते आणि परत ती तेथून जायला निघते आणि तिला कसला तरी संशय येतो आणि ती परत मागे येते. तेव्हा मात्र आता कला मागे घेऊन ती खुर्ची पुन्हा अगदी सरळ ठेवते आणि परत बाहेर येते, दरवाजा लावते आणि ती आता चांदेकरशी बोलत असते की चांदेकर आले, तू किती फोन करशील? अरे आले, मला काही झालेली नाही. आणि तेवढ्यात पूजा राहुलच्या हाताला जोराने डसते आणि ती तेथून पळायचं अगदी म्हणजे स्वतःचा जीव वाचायचा प्रयत्न करते परंतु राहुल तिला पुन्हा पकडतो आणि जोरात ओरडतो आणि तो पूजाला म्हणतो की हे बघ माझ्यापासून तुला कोणीही वाचू शकणार नाही, त्यामुळे मी तुला जे सांगतो ते नीट ऐकून घे आणि हे बघ त्यामुळे जर बाहेर जाऊन तू हे सर्व कुणाला सांगण्याचा प्रयत्न केलास तुझी वाट लागेल, मी तुला धमकावून ठेवतो जर तू कुणाला सांगण्याचा प्रयत्न केलास तर. पूजा बिचारी खूप घाबरलेली असते. त्यानंतर आता कला ही गाडीमध्ये बसते आणि गाडी घेऊन ती परत घरी येते आणि आता पूर्णपणे रात्र झालेली असते. अद्वैत तर अगदी वाट बघून थकून गेलेला असतो. त्याला आता कलाची काळजी लागलेली असते की केव्हाही घरी येईल. तेव्हा तो बाहेरच असतो, एऱ्याझऱ्या मारत तो कलाची वाट बघत असतो आणि तेवढ्यात कला ही गाडी घेऊन घरी येते. आता गाडीच्या खाली उतरते तर अद्वैत विचारतो की काय झाले? अगं काही प्रॉब्लेम तर नाही ना, सगळं ठीक तर आहे ना? तर कला म्हणते की हो काही झालेली नाही, सगळं काही ठणठणीत ठीक आहे आणि तुझी गाडी सुद्धा ठीक आहे, एक साधा ओरखडा सुद्धा ओढलेला नाही आणि हे बघ ही तुझ्या गाडीची किल्ली आणि हे सगळं काही, त्यामुळे चेक करून घे एकदा. तेव्हा आता लगेच अद्वैत तिला म्हणतो की अगं कला मी कुणाबद्दल बोलतो हे तुला कळले का? अगं मुद्दाम तुम्हाला अगदी उचकवण्यासाठी हे सर्व बोलते. तेव्हा लगेच आता कला म्हणते की अरे चांदेकर नाही, अरे तुझी गाडी आणि मी असा विषय असेल तर तू नक्की कोणाबद्दल बोलशील? तुझ्या गाडीबद्दलच बोलशील ना? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं मी तुझ्याबद्दल बोलतोय आणि तुला काही झाली नाही ना, तू बरी आहे ना?
तेव्हा आता कला म्हणते की अरे मला काय होणार, मी बरी आहे चांगली. आणि ती अगदी म्हणजे चालत चालत आत येत असते. तेव्हा आता अद्वैत तिला म्हणतो की अगं सावकाश जरा, अगं खरे थांब ना, अगं हळूच, एकतर तुझ्या पायाला लागलेले आहे, तू सावकाश चाल जरा, अगं थांब ना. मला एक सांग बरं, मला उत्तर दे अगोदर की तू इतक्या घाईने गाडी घेऊन का गेलीस. तेव्हा लगेच आता कला म्हणते की हो हो चांदेकर, सगळं काही सांगते, थांब, इतकी घाई करू नकोस. तेव्हा आता कला आणि अद्वैत रूम मध्ये येतात. तर अद्वैत विचारतो की आता सांग बरं तू कुठे गेली होतीस. त्यावर आता कला म्हणते की चांदेकर हे बघ, मी तुला पटेल, जे काही सांगेल ते तुला पटेल असं काही गॅरंटी नाही, पण तरी सुद्धा ऐक बरं, तू मला मागाशी राहुलला फोन करण्यासाठी सांगितला होता, परंतु त्याने फोन उचलला नाही म्हणून मला शंका आली होती आणि तो ऑफिस मध्ये असेल, मला शंका आली म्हणून मी ऑफिस मध्ये बघायला त्याला गेले होते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की परत राहुल, अगं नेमकं काय चाललं तुझं हे सर्व. तेव्हा आता कला म्हणते की मी तुला म्हटले होते की तुला नाही पटणार म्हणून. हे बघ, एखादी शंका जर आपल्या मनामध्ये आली तर तिची खात्री पटून घ्यायला नको का. तेव्हा आता अद्वैत विचारतो की मग काय झाले, तुझ्या शंकेचं काही झाले का, सापडला का तुला तो राहुल. कला म्हणते की अरे कोणीच नव्हते ऑफिसला. तेव्हा आता अद्वैतला खूप हसू येते. कला म्हणते की अरे हसतोस का, आणि तेवढ्यात कलाला ठसका लागतो. तर अद्वैत तिला सावकाश म्हणून पाणी प्यायला देतो. कला आता उभ्याने पाणी पित असते. तर अद्वैत तिला म्हणतो की अगं बसून, जरा खाली बसून पी, अगं जरा हळूच. आणि तो तिला खाली बसवतो आणि तिला वर बघायला म्हणजे असं तिच्या कपाळावर फुंकर मारत असतो. कलाला तर खूप हसू येते. तेव्हा आता कला ही त्याच्याकडे अगदी बघतच असते. तेव्हा आता अद्वैत तिला विचारतो की काय झाले, तू अशी वर का बघतेस. तेव्हा मात्र सारखे दोघे एकमेकांकडे बघत असतात. अद्वैतला तर खूप हसू येते. कला सुद्धा आता रोमॅन्टिक होऊन पाहत असते आणि तेवढ्यात तिला ढेकर येतो. तर ती खूप लाजते आणि अद्वैतला सॉरी असं म्हणते. अद्वैत तर खूप हसतो. तेव्हा आता अद्वैतचं काही हसू थांबत नसते, तो खूप मोठ्याने हसतो. तर कला म्हणते की अरे चांदेकर तू का हसतोस, काय झाले. तर अद्वैत म्हणतो की अगं हसू नको तर काय करू, अरे हसण्यासारखं काय आहे यामध्ये, अरे ह्या गोष्टी नैसर्गिक असतात. कारण कलाला ढेकर आल्यामुळे अद्वैतला खूप हसू येत असते आणि कला ही आता खूप लाजलेली असते. आणि ते अद्वैतला म्हणते की हे बघ चांदेकर, तू हसू नकोस, नाहीतर मी तुझ्याशी नाही बोलणार. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं शक्य तरी आहेस का, इकडचं जग तिकडं जाईल परंतु तू बोलणार नाही, असं कधीच होणार नाही. लगेच अद्वैत म्हणतो की अगं नैसर्गिक आहे. तर कला ही त्याच्यावर खूप अशी जोरात ओरडते. त्यानंतर आता कला ही साडी वगैरे अगदी चेंज करून येते आणि तिला खूप थंडी वाजत असते. तर आता अद्वैत तिला विचारतो की काय ग, एसी चालू करू की बंद ठेवू. तेव्हा आता कला म्हणते की ते तुझं तू ठरव. आणि आता गुड नाईट करून अगदी तिला खूप थंडी वाजलेली असते आणि ती झोपते. तेव्हा आता अद्वैत तिच्यासाठी एसी बंद करतो की खरंच मगाशी तर ही खूप अगदी तिला ठसका सुद्धा लागला आणि ठसका लागला, खोकत होती आणि आता उगाच तिला सर्दी ताप व्हायला नकोय. तेव्हा आता कलाला काही झोप येत नसते. कला आता उठून बसते आणि कला विचार करते की जेव्हा मी मागाशी गेले होते तेव्हा राहुलच्या कॅबिनमध्ये तर कोणीही नव्हते, परंतु आता तरी सुद्धा मला असं का वाटतं की तेथे नक्की कोणीतरी होते म्हणून. तेव्हा आता कला लगेच आता विचार करता करता अद्वैत जवळ येते आणि अद्वैत लगेच घाबरूनच उठतो. तर कला त्याला विचारते की काय रे, तुला सुद्धा थंडी वाजते का, मग तू एसी का लावला नाही. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की मला नाही थंडी वाजली, अगं तुझ्यासाठी मी एसी नाही लावला असे जेव्हा तो म्हणतो तेव्हा आता कलाला खूप असा आनंद होतो. कला इतकी खुश होते, गालातल्या गालात हसत असते आणि मनात म्हणते की काल रात्री तर चांदेकरने एसी लावलाच नव्हता, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा हा एसी न लावता झोपलेला आहे आणि ते पण माझ्यासाठी. आणि तेवढ्यात कॉन्सिलरचा फोन येतो आणि कॉन्सिलरचा फोन आल्यानंतर आता लगेच अद्वैत म्हणतो की हो हो थांबा, मी स्पीकरवर ठेवतो. अद्वैत लगेच आता फोन स्पीकरवर ठेवतो आणि हो बोला कॉन्सिलर असं म्हणतो. तेव्हा आता कॉन्सिलर म्हणतो की हे बघा, तुमच्यासाठी नवीन टास्क आहे की एकत्र ब्रेकफास्ट तुम्ही करायचा आणि तो पण एकच ब्रेकफास्ट, आणि विशेष म्हणजे दोघांनाही आवडेल असा काहीतरी ब्रेकफास्ट तुम्ही करायचा. त्यामुळे नवीन टास्क साठी आणि सुग्रात जे काही ब्रेकफास्ट आहे त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप असे शुभेच्छा. तेव्हा आता सकाळी सकाळी कॉन्सिलरचा फोन आल्यानंतर आता नवीन असा टास्क सांगितल्यानंतर अद्वैत आणि कला तर एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता कला म्हणते की आता काय करायचं. तर अद्वैत म्हणतो की आता तूच सांग, कारण ब्रेकफास्ट नंतर आता आपल्याला एकत्र तर करावंच लागेल, परंतु तुझी चॉईस वेगळी, माझी चॉईस वेगळी, त्यावरती आता आपलं मग एकमत कसं होणार बरं. तर कला म्हणते की हो ना, आणि हे बघ अगदी शक्यच नाही, कारण आपल्या दोघांना कॉमन असं ब्रेकफास्ट करायचं आहे की जे तुला सुद्धा आवडते आणि जे मला सुद्धा आवडते. तेव्हा आता लगेच कला म्हणते की अरे तू कुठे आता साबुदाण्याची खिचडी वगैरे खाणार आहे किंवा बटाटे वगैरे, परंतु हे बघ मी काही ओट्स बीट्स खाणार नाही आणि
जे काही तुला आवडत असेल तर ते मी खाणार नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं पण मग काय करायचं बरं. तेव्हा आता कलाच्या डोक्यात लगेच एक प्लॅन येतो. कला म्हणते की चांदेकर, अरे माझ्याकडे एक आयडिया आहे. हे बघ, आपण दोघांनी सुद्धा डोळे बंद करायचे. जे आपल्याला नाश्त्याला खायचं आहे तर मात्र आपण दोघांनी सुद्धा ते ठरवायचं आणि बोलायचं. 1 2 3 असे 4 आकडे मोजायचे. त्यामुळे चल आता लगेच डोळे बंद कर आणि 1 2 आकडे असे मोजायला घे. तेव्हा कला आता ही डोळे बंद करते. 1 2 3 असं म्हणते. तेव्हा अद्वैत गोडाचा शिरा असं म्हणतो. तेव्हा आता कला म्हणते की अरे मला तर वाटलं होतं की तुला मिसळ आवडते. कला ही मिसळ म्हणून जाते म्हणून मी मिसळ म्हणाले. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की ठीक आहे, पण आता काय करायचं. तेव्हा आता कला म्हणते की ऐक, हे पण आपण कॉइन टाकू. कॉइन क्रॉस केल्यानंतर आपल्याला कळेल, आपण करूयात. तेव्हा अद्वैत म्हणतो की नको नको, अगं काहीतरी क्रिएटिव्हिटीच असा विचार कर, वेगळा काहीतरी. चल मी तुला सांगतो की आपण त्यासाठी चिठ्ठी काढूयात. तर कला म्हणते की वा, अरे कसलीही नवीन नवीन तू कल्पना दिलीस रे, आणि खरंच काय क्रिएटिव्हिटी आहे तुझी. म्हणून कला आणि अद्वैत लगेच आता चिठ्ठ्या घेतात आणि त्या चिठ्ठ्यात जे काही आता पदार्थांचे नाव आहे तर ते लिहितात आणि त्यातून मात्र त्यांचं आता ठरलं जातं की कोणता ब्रेकफास्ट करायचा म्हणून. तेव्हा आता अद्वैत वही घेतो आणि वही जेव्हा हातात घेतो तर कला त्याला म्हणते की अरे थांब थांब. तेव्हा आता अद्वैत विचारतो की अगं काय झाले, म्हणजे का असं थांब म्हणालीस. तेव्हा आता कला त्याच्या हातातून वही घेते आणि फाडाफाडी करू नकोस असं म्हणते. तेव्हा आता कला ही बरोबर पट्टी लावते आणि त्या डायरीतून जे काही चिठ्ठे आहेत तर ते व्यवस्थित फाडून काढते. तेव्हा अद्वैत म्हणतो की चल लवकर कर, आणि त्या चिठ्ठ्यावर नाव लिहून आता कला ही त्याच्यासमोर धरते. तर अद्वैत त्यातील एक चिठ्ठी काढतो. तेव्हा कला ही मिसळीची चिठ्ठी काढते आणि जोरात मिसळ असं ओरडते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही नाही. तर तो तिच्या हातातून चिठ्ठी घेतो आणि परत चिठ्ठी अगदी आपल्या हात मागे घेतो. तर कला मनात म्हणते की आता मात्र याला हवं तसं करणार. तेव्हा आता अद्वैत हा तिच्याकडे बघत मनात म्हणतो की ही तर काय वेगळं करणार, शेवटी वाद घालेल आणि मनात जे काही हवं आहे तेच करेल. तेव्हा आता कला म्हणते की अरे लवकर कर. अद्वैत लगेच आता ते चिठ्ठ्या समोर धरतो आणि कला ती चिठ्ठी वाचते आणि परत अद्वैतला म्हणते की थांब, आणि ती चिठ्ठ्या परत आपल्या हातात मागे धरते. तर अद्वैत म्हणतो की चल अगं लवकर, आणि कला ही त्याच्यासमोर चिठ्ठ्या धरते. तर अद्वैत त्यातील एक चिठ्ठी घेतो आणि कलाला म्हणतो की शेवटी तू जे काही तुझ्या मनाला वाटेल तेच करणार आहेस. तेव्हा आता कला म्हणते की बाद झालं, शिरा आलेला आहे चिठ्ठीमध्ये, चल शिरा मी करायला घेते. तेव्हा कला लगेच आता शिरा बनवायला जाते. तर अद्वैत लगेच फोन घेतो आणि फोन करून तो लगेच आता म्हणतो की चांदेकर मेन्शन मध्ये आता एक अशी झणझणीत मिसळ पाठवा, पाठवा आणि कांदा लिंबू वगैरे सर्व काही त्यात द्या. आणि स्वतःशी खूप हसतो आणि फोन ठेवतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता कलाच्या हाती असा काहीतरी मेन प्रूफ लावतो आणि तो कागद जो काही वाचते तेव्हा आता कलाला समजते की म्हणजे ज्वेलरी मधील जो काही आता फ्रॉड आहे तर राहुल आणि गौरव या दोघांनी मिळून केलेला आहे. तेव्हा मात्र आता कला ही वाचत असते. तर राहुल लगेच येतो आणि राहुल कलाच्या हातातील लगेच कागद हिसकावून घेतो. तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर हा घराण्यातील जो काही घरचा भेदी आहे तर राहुल तूच आहेस. तेव्हा आता राहुल म्हणतो की हो का, अजून तर बरंच काही आहे, कारण ह्या चांदेकर मेन्शन मधील अजून एक जी काही ब्रँच आहे तर ती माझ्या हातात येते. तेव्हा आता कला म्हणते की अरे त्या अगोदरच ह्या 8 दिवसात मी तुझ्या काळ्या धंद्याची जी कुंडली आहे तर ती सर्वांच्या समोर वाचून दाखवते. आणि कलाने आता राहुलला चांगलं धमकावलेलं असतं. आता कलासमोर शेवटी राहुलचा खरा चेहरा तर येतोच. तेव्हा आता कला ही राहुलचा खरा चेहरा प्रूफ सोबत सगळ्यांच्या समोर कसा आणते ते पण 8 दिवसात, हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.